त्या लेकराच्या मांडीवर लाकूड पडलं आणि सुशीला पळत सुदाम्याकडे गेली. काय म्हणते माहित आहे, काडी लावा तुमच्या परमार्थाला, माझी लेकर जळतात. बाबा सुदामजी काय म्हणले, नीट आहे का? दादाजी बसले, ते म्हणले माझा बायपास झालेला. दादा काय बी पास होऊ द्या, पण गजानन बाबांनी तुम्हाला पास केला. अरे वेदना आयुष्यामध्ये, ज्याच्या जीवनात वनवास नाही त्याच्या जीवनाचा सुवास सुटत नाही. वनवास आलाच पाहिजे. सुदाम्याला त्याची बायको काय म्हणते, गजभाऊ हाती घर पेटलं. हा काय म्हणतो, अध्यक्ष साहेब हा म्हणतो, तू आज देवाला दिवा लावला नव्हता का? ती म्हणली देवाच्या दिव्याचा त्याचा काय संबंध? सुदामजी म्हणले मला वाटलं तू लावला नव्हता तर त्यानं लावून घेतला. ज्याला घर पेटल्यावर सुद्धा दिवा लावलाय असं वाटतंय ना, त्याला संत म्हणतात. आतापर्यंत सुदाम्याच्या डोळ्यात पाणी नव्हतं, पण ताई त्यानं बघितलं. काय केलं तर कृष्णानं माहितीये का? ऐकता का? एक मिनिट ऐकता ताई, ऐक. कृष्णानं असं केलं की तू माझ्यापर्यंत येऊ नको मागायला, देव तुझ्यापाशी राहू दे. तो लंगडा देव दिला होता माझ्याकडे सोबत असतो ना, आणि त्याला सांगितलं होतं की यालाच माग, मी तिथंच देईन तुला. कृष्णा दिलेल्या देवाकडे सुदाम्याची दृष्टी गेली. मंदिरात ती मूर्ती होती ना छोटी, ती रडत होती. तिच्या डोळ्याला धारा लागल्या. सुदाम पळत गेला. बाबा लोक म्हणतात देव रडत असतो का कुठं? बोलू का एक वाक्य, ऐकता? काळी उघडं ठेवून ऐका. देवासाठी स्वतः आपण रडायला सुरुवात करणं ही भक्तीची सुरुवात आहे. आणि देवाने एका दिवशी तुमची वाट बघत रडणं हा भक्तीचा शेवट आहे. आता गोंदवल्याला कोणी गेला असेल ना, गोंदवलेकर महाराज म्हणून एक महाराज आता रामाची पूजा करायची, आणि एके दिवशी गाववाल्याने हकलून द्यायचं ठरवलं तिला. ते त्या रामाच्या मूर्ती पुढे गेले ना, असे हात जोडले, म्हणले भजनाचा शेवट झाला एक वेळ, एक वेळ राम बोला. तुम्ही म्हणाल हे खोटं आहे, तुम्ही गोंदवल्याला जा. मी तसल्या घरात गेलोय ज्या घरामध्ये त्या रामाच्या डोळ्यातल्या पाण्यानं भिजवलेल्या दस्तीची पूजा आजही होते पूर्वापार परंपरेनुसार. देव रडतो राजा, देव रडतो. पण त्याची सवय कृष्णाच्या त्या मूर्तीच्या समोर, ऐका सगळेजण, ऐकता दादा, ऐकता? त्या मूर्तीच्या समोर असे हात जोडले जाऊन कोणी बोला ना, माहिती सुदाम्यानं काय म्हणतो माहित आहे भाऊ? एकच वाक्य बोलला देव, म्हणजे सुदाम, लाला माझ्यासारखा हट्टी माणूस तुला भेटला म्हणून तुला रडावं लागतं ना, तर आजपासून माझा हट्ट सुटला. मी उद्या तुझ्या दारात भीक मागायला येणार. माझ्यासाठी तू रडाव? अरे आमच्यासारख्या शपथीचं काय, गरीब माणसाच्या तुटली शपथ. उद्या सकाळी तुला भेटायला येणार. एवढ्यात बायको जवळ सर जाणार तुम्ही भेटायला. आलं ना तुमच्या मनात पाप आलं ना? आलं ना? ती पुढे काय सरकली माहित आहे? जर देवाला भेटायला चाललात ना तर काहीतरी घेऊन जा. का? आपली गरिबी आपल्यापाशी, तुम्ही त्याला काहीतरी दिलं पाहिजे, नाही तर तुमची इज्जत जाईल. याला बायको म्हणतात. डॉक्टर सुदामजी म्हणतात, अगं 15 दिवस झाले आपण जेवलो नाही. ती म्हणते मी गावात भीक मागन, पण त्याला काहीतरी घेऊन जा. सुदामजीने तिच्या पाठीवर हात ठेवला. इकडे काय झालं ताई? इकडे कुठं? द्वारिकेत काय म्हणले माहिती आहे? कृष्ण परमात्मा
रुक्मिणी द्वारिका को इतना सजाओ जितना नंद बाबा ने गोकुल को सजाया था जब मैं पैदा हुआ। रुक्मिणी म्हणते आता तुम्ही बसले होते, आता येडवणी करत। अरे तुझे पता नहीं, मेरा सखा आ रहा है, मेरा सुदाम आ रहा है, आनंदाने नाचतोय द्वारिकाधीश। सगळ्या राजापणाच्या सगळ्या मर्यादा आनंदाने नाचतो, सगळी द्वारिका सजवली आणि तो घरातून निघाला। कोण कोण? घनश्याम तुम्हें ढूंढने जाए कहां कहां। घनश्याम तुम्हें ढूंढने जाए कहां कहां। अपने थोडी कथा ऐकून घ्या अगोदर। मला दिसते सुदामजी तिथं बसलेले। याला बघायला लागले मागे, इकडे बघा। सुदाम हळू 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 निघाला। घनश्याम ऐकता? आई ऐकता? दादा जगाच्या बापानं गरुडाला बोलवलं महाराज, इकडे रे काय देव, गरुडाला बोलवलं। सुदाम माझा मित्र येतोय, रस्त्यात आहे, थकला असेल, तो पडलाय तिथं, तो झोपलाय, त्याला अद्दर उचलून आण आणि द्वारिकेमध्ये आणून सोड। त्याला सांगू नको मी कृष्णाचं वाहन आहे म्हणून, तो फार स्वाभिमानी आहे, तो तुझ्यावर बसणार, तो अद्दर त्याला उचलून आण। गरुडानं ते काम केलं। आता सुदामजी सकाळी उठले, एवढं मोठं गाव दिसायला, ते म्हणले अरे, एक जण विचारलं का कोणचं गाव?
हमने ये तो द्वारिका है। अरे बाप, काय म्हणते सुदाम माहिती का, मुझे क्या पता इतनी करीब है, मैं तो रोज आता था। त्याला काय माहिती रात्रीतून कोणचं सीट लागलं ते, डायरेक्ट उचलून गजभाऊ ते म्हणतात मला इतकी जवळ होती द्वारिका, पोरबंदरला राहतो। यहां पर कोई कन्हैया नाम का द्वारिकाधीश है, वो मेरा सखा है। लोक काय म्हणले, तुझ्यासारखे रोज येते तिथं, माझा मित्र आहे म्हणते, कुणी म्हणते माझ्या मामाच पोरग आहे। तुम्ही बघा चांगलं नसल्यावर कोणी ओळख ठेवत नाही भाऊ, आणि एकदा तुमचं चांगलं झालं जवळून आपण एकदम हँड आपले क्लोज। बापरे, तू त्याला दारात उभा करेन ना भिकार तोंडाच्या, आता क्लोज फ्रेंड, समय समय की बात है। त्याचं कोण नियोजन करणार त्या बाळाला आणा बरं का, तुमच्या सुदामजीला आणा, कोण तिथे बसलेलं दिसते बघा नाही हाय, अरे मग त्याला सांगा ना इकडे जाऊन सगळं होऊन सगळं एकदम हळू यायचं बेटा, एकदम गडबड नाही। ते द्वारपाल तर काय छोटा गेला। तुम्ही नाही जायचं, तुम्ही इथंच थांबा, इथपर्यंत येऊ द्या। एकच खुर्ची ते काढून नका। द्वारपाल आहे तिथे, त्यानं थांबून टाकलं, खरी गोष्ट आहे त्याची, आपला ऐकतो का देव। आणि तो म्हणतो द्वारपालाची जागा होती, त्याला असू द्या, पण इथं ऐका ना, त्याला सांगितलं, तो म्हणतो जा रे तेवढं सांग रे माझा निरोप, त्याला कोणाला, कृष्णा। हरिद्वार पालो कन्हैया से कह दो, इधर वे सुदामा करीब आ गया है, सुदामा करीब आ गया है। हरिद्वार पालो कन्हैया से कह दो, इधर वे सुदामा करीब आ गया है, इधर वे सुदामा करीब आ गया है। द्वारपालानं येऊन कृष्णाला सांगितलं, अरे पळत आला होता तो, पळत तो आला आणि कृष्णाला सांगतो, सरकार की जय हो। न सर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा। कृष्ण परमात्म्याने ते ऐकलं, सुदाम दारात आहे, देवाने स्वतःचं आसन सोडलं, पळत त्याच्या दिशेने निघाला। सुनते ही दौड़े चले आए वो हैं, सुनते ही दौड़े चले आए वो हैं, लगाया गले से सुदामा को मोहना, लगाया गले सुदामा को मोहना। रुक्मिणी को बड़ा ही अचंभा
के मेहमान कैसा अजीब आ गया है, मेहमान कैसा अजीब आ गया है। अरे द्वार वालो कन्हैया से कह दो, अरे द्वार वालो कन्हैया से कह दो, अगर में सुदामा करीब आ गया है, इधर में सुदामा करीब आ गया है, इधर में सुदामा करीब आ गया है। आणि स्वतः देव त्या सुदामजीच्या पायापाशी बसतात. आता त्याच्या पायाची पूजा होईल. आसनावर सुदाम बसलाय आणि देव खाली पायापाशी बसले. रुक्मिणी परेशान. सुदामजी काय म्हणतात माहिती आहे, आता काय करायचं? तेव्हा म्हणतो तुझे पाय धुवायचे. पाय धुवायचे म्हणजे इकडे 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 बघा ना माय, तिकडे कुठं पाहू राहिले. 7 दिवस झालो मारा लागलो मी तर. पण फार गोड आहे. ऐका ना, आपल्याला हे दृश्य बघून इतका आनंद होतो, त्यावेळेला त्याला किती झाला असेल. पाय खाली ठेवायला ताट ठेवलं, पण देवानं त्याच्यात हात ठेवले आणि म्हणला सुदाम तुझे पाय माझ्या हातावर ठेव. आहा, बराबर में अपने सुदामा बिठाए, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए, हुआ रुक्मिणी को बड़ा ही अचंबा, हुआ रुक्मिणी को बड़ा ही अचंबा, अजीब आ गया है, मेहमान कैसा अजीब आ गया है। अरे द्वार वालो कन्हैया से कह दो, अरे द्वार वालो कन्हैया से कह दो, पूजा झाली. कृष्ण परमात्मा स्वतः सुदामजीला जेवायचा आग्रह करतात. थोडं लक्ष द्या मला. 5 पक्वान्नाचं ताट बघितलं की सुदामजीचे डोळे भरतात पाणी. कृष्ण विचारतो काऊन रडतो रे? तो म्हणतो ज्याचे लेकर उपाशी असतात ना देवा, त्याला एवढं चांगलं ताट बघवत नाही. मग कृष्ण काय म्हणले? कृष्ण म्हणले तू नको खाऊ, पण वहिनीनं माझ्यासाठी काय दिलं तर ते दे. सुदामाचे डोळे भरले. काय म्हणतो माहित आहे? सुशीला धन्य आहे तुझ्या भक्तीला, तुला तिथं माहिती होतं हे काय मागणार. आणि मग ते पोहे त्याला खायला दिले. देवानं ते पोहे खाल्ले. एकदा प्रेमानं सगळेजण बोलिए द्वारिकाधीश भगवान की जय. बोलो भक्त और भगवान की जय. समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय. कुरुक्षेत्रामध्ये जातो. यशोदा आणि गोपिकांच्या सोबत त्यांची भेट होते. 6 मुलं देवकीला देव आणून परत देतो. आणि त्याच्यानंतर भगवंत लीला विहार करत राहतात. दशमस्कंद या ठिकाणी विराम घेतोय. एक 5 मिनिट 2 मिनिट जितकं जमल तेवढं भगवंताचं नाव घेऊ.
एकादश आणि द्वादश स्कंद बघायचे, एक 10-15 मिनिटात 20 मिनिटात ते होतील. 3:30ला मी थांबेल, 4 पर्यंत बाकी सगळ्या सूचना, आभार, हे सगळ्या गोष्टी होतील. कीर्तन बराबर उद्या सकाळी 10 वाजता सुरू होईल. असंच ना? 10ला का 11ला का 9ला? 10ला. 10 वाजता कीर्तन सुरू होईल, 12 वाजता संपेल. 12:30 वाजता 51 तेलाचे डबे, बुंदी वगैरे. बुंदीचे ना मरुस तर खायचं बरं का, बाबाचा प्रसाद आहे. पण प्रसादाला काहीतरी द्यायचं बी आधी बरं का, फुकट हाणायचं नाही. हा, लक्षात ठेवा. एकदा प्रेमानं भजन करू. ओम गजानन श्री गजानन गण गण गणात. ओम गजानन श्री गजानन गण गण गणात बोधे. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गण गण गणात बोधे, गण गण गणात बोधे. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. अनंत कोटि ब्रह्मांड नायक गण गण गणात बोते. अनंत कोटि ब्रह्मांड नायक गण गण गणात बोते. ओम गण गण ओम गजानन श्री गजानन गण गण गणात बोते. शेगावनी वासी भक्त प्रतिपालक गण गण गणात बोते. ओम गण गण गणात बोते, गण गण गणात कोटि ब्रह्मांड नायक राजा योगीराज सच्चिदानंद
चला लक्ष द्या. त्याच्यानंतर एकादश स्कंद, याचा अर्थ आहे हा मुक्ती देणारा स्कंद आहे. भगवंताचं ललाट आहे असं सांगितलंय शास्त्रामध्ये. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, त्याच्या त्याला ललाट स्वरूप मानतात. यदुवंशाला याच स्कंदामध्ये शाप दिलाय. थोडं शांततेनं, थोडं लक्ष देऊन ऐका. अर्धाच तास शांततेनं ऐका. नारदाचा आणि वसुदेवाचा संवाद याच स्कंदामध्ये येतो. नवयोगेश्वर याच स्कंदामध्ये सांगितले. त्याच्यानंतर सद्गुरूच्या शरणागतीमध्ये जाण्याचा आदेश याच स्कंदामध्ये दिलाय. भगवान दत्तात्रयानं 24 गुरु केले. त्या 24 गुरूंची कथा याच स्कंदामध्ये येते. जगद्वंद्व अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना. अनन्य भावे शरणागत मी भव भयवारण तुम्हीच ना. कार्तवीर्य यदु परशुराम ही प्रबोधिले गुरु तुम्हीच ना. नवनारायण सनातन मच्छिंद्रादि जति प्रवृत्त केले जन उद्धारा तुम्हीच ना. नाथ सदनीचे चोपदार श्री गुरुदत्त तुम्हीच ना. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्त गुरुचे ध्यान धरा हो, दत्त गुरुचे भजन करा. दत्त गुरुचे ध्यान करा. दत्त गुरुचे भजन करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा हो, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा हो. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हरि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. लक्ष देऊन ऐका थोडं. अध्यक्ष साहेब, हा एकादश स्कंद आहे ना, एकादश म्हणजे 11वा. वारकरी संप्रदायामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी या एकादश स्कंदावरच भागवतलेलं अख्खं. एवढा एकादश स्कंद ऐकायचा म्हणलं तरी वर्ष लागतं. अरे म्हणजे 7च दिवसात कशा. अरे सगळं छोटं छोटं निघालं ना आता. बघा बरं, पायनॅपलच्या एसेन्सची जर बाटली आणली ना, तर एक ठिपका जर टाकला तर 7 गिलास रस तयार होतो. आता सगळं स्टँडर्ड झालं ना. मम्मी पप्पा दोघाच्याच गप्पा. सुविधा इतक्या वाढल्या महाराज. मी एक जणाच्या घरी गेलो तर ते म्हणले, अगं रमा, ती मधून म्हणली, का रे बेशरमा. अगं आपल्या घरी बाबा आले. ती म्हणली, किती नंबरच्या चेअरवर आहे. तो म्हणला 4 नंबर. तिने मधून खटका दाबला. माझ्या समोरच्या नळाला पाणी आलं, तिथंच प्यायचं. सुविधा वाढल्या राजा, प्रेम कमी झालं. आपसातलं प्रेम कमी झालं. बघा तुम्ही,
घरात माईनं असं विचारा का तू जेवणार आहेस काय? पुण्यातला बायका तर सर्रास बाबा मी जेवायला बसलोय की पुण्याला बाबा पोळी मी म्हणलं पाहिली घेऊन जा ताटात वाढीत असते कवरून दाखिले बेकार लोक आहे रे. प्रेम संपलं राजा प्रेम संपलं काहीच कळना कोणाला. 2 खा पिझ्झा गपचूप नाही फालतूपणा झाला. असू दे जगा बाबाचं जगा काय करायचं कवर सांगा तरी कवर होय. दत्तात्रयाने 24 गुरु केले. पहिली केली धरती वायू आकाश जल आकाश अग्नी सूर्य कबूतर अजगर समुद्र पतंग भ्रमर हत्ती मधुमक्षी वेशा क्रौंच पक्षी बालक निर्दोषता बालकाकडून शिकले लवार साप मकडी आणि कीटक. किती झाले? मोजीत नाहीत काय नाही डायरेक्ट 24 मध्ये विश्वास आपला. धरतीकडून काय शिकले? सहनशक्ती शिकले. वायूकडून काय शिकले? निसंगता शिकले. वायू. आकाशाकडून काय शिकले? अनादि 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 तत्व अविनाशी तत्व. जलाकडून काय शिकले? शीतलता आणि मधुरता शिकले. अग्नीकडून काय शिकले? पवित्रता शिकले. चंद्राकडून काय शिकले? क्षमता शिकले. सूर्याकडून काय शिकले? परोपकार करायला शिकले. कबुतराकडून काय शिकले? वेगवेगळ्या व्यक्ती असतील पण कुठं अडकून राहायचं नाही. अजगराकडून काय शिकले? प्रारब्धाची गती शिकले. समुद्राकडून काय शिकले? सुख दुःख समान आहे असं शिकले. भ्रमराकडून काय शिकले? सार ग्रहण करा. हत्ती आहे मधु. वेश्येपासून काय शिकले असतील लोक? म्हणजे वेश्या गुरु केली ते दत्त. वेश्या गुरु केली होती दत्तानं. मला सांगा काय शिकले असतील त्यांच्याकडून? त्यांच्याकडून एक शिकले होते दिवसभर प्रसन्न आणि तयार राहायचं. कारण तुम्ही प्रसन्न असाल तर तुमच्याकडे कोणीतरी येईल. तसं इथं काय भक्तानं कायम अत्यंत आनंदीन प्रसन्न असलं पाहिजे. कारण देव आनंदी आणि प्रसन्न माणसाकडे येतो. तुम्हाला सांगा तुमच्या घरी आलेला पाहुणा तुम्हाला हसून आलेला आवडतो का उदास? बोला बरं पटपट लवकर बोला. मला गावाकडे जायचं. हसून आलेला आवडतो? त्याला बी तसंच वाटतं. पण तुम्ही त्याच्याकडे हसून जात नाही थोबाड वासून जाता. अरे मरताना हसून मरता आलं पाहिजे ना. त्याच्यासाठी आयुष्य चांगलं जगलं पाहिजे. अरे क्या मरताना हसून मरता आलं पाहिजे. मरताना कशाला मरायचं नाव काढलं तरी टेन्शन येते. बघा ना तुम्ही अर्धे जण खाली बघत आहे. जे खाली बघत आहे ते लवकर मरत बघा. फार कळकळीनं सांगतोय फार मरमर करून सांगतोय ऐका. 24 गुरु दत्तप्रभूंनी केले. त्याचं वर्णन शास्त्रामध्ये 11 स्कंदात येत आहे. तदनंतर उद्धवाला उपदेश केलाय. आणि उद्धवाला उपदेश केल्याच्या नंतर जगाचा बाप अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक प्रभास नावाच्या क्षेत्रामध्ये जाऊन बसायची तयारी करतोय. आता त्याला जायचं माय त्या जगाच्या बापाला जायचं. दारुक नावाचा त्याचा सारथी आहे. त्या सारथ्याला सोबत घेतलं आणि प्रभास नावाच्या क्षेत्रात जाऊन एका झाडाखाली निवांत असं पाय लांबून बसला. बोलू थोडं ऐकता? साबळे भाऊ ऐकले दादा? माझ्याकडून चुकून राहू नये. तिथे एका त्या सभागृहाला नाव आहे श्री संत भास्कर महाराज. एकदा त्यांचा बी जय जयकार करा. श्री संत भास्कर महाराज की जय. थोडस हळूहळू चालू. बाबा ते बसला. बाबा मरणाची तयारी शिकवणारा देवच फक्त कृष्ण आहे बरं का. कृष्णानं 2 गोष्टी शिकवल्या. एक सर्जन शिकवलं, दुसरं विसर्जन शिकवलं. स्वतःच्याच हातानं सगळा प्रपंच संपवून टाकला आणि झाडाच्या खाली जाऊन बसला. उद्धव काय म्हणतो? उद्धव म्हणतो मला अजून थोडी वेळ थांबू दे ना शेजारी. ते म्हणतो नाही अब आप चले जाओ अब मुझे जा. मरताना जवळ कुणीच नसावं आणि आपला धाडपाडा पोरवाला बोलवा लेकाला बोलवा. ते जशी माणसं दिसतील तसंच मरत नाही. कोणी नसावं राजा. अकेले चले आओ जहां कहा आवाज दे तुमको
प्रार्थना करायचा मृत्यूला, मी एकटा बसलो म्हणा, ये घेऊन म्हणतात तसं. मृत्यू शिकवते भागवत, गीता जगायचं शिकवते, भागवत मरायचं शिकवते. अत्यंत अत्यंत. आणि भगवान स्वधाम गमन करतात. एकदा प्रेमानं जय जयकार करा. बोलिए कृष्ण कन्हैया लाल की जय. सजल विहीर ग्राम की जय. बोलिए समर्थ सद्गुरु गजानन जी महाराज की जय. एकादश स्कंदाला विराम दिला जातो. द्वादश स्कंद कलियुगाचा प्रभाव या द्वादश स्कंदामध्ये सांगितला आहे. अतिशय महत्वाचा विषय, सगळेजण लक्ष देऊन ऐका. काय काय होईल याचं वर्णन सांगत असताना द्वादश स्कंदामध्ये असं सांगितलंय की कधी इथून पुढे काय होईल, तर त्याचं वर्णन सांगताना अध्यक्ष साहेब असं सांगितलंय, कलियुगामध्ये 6 वर्षाच्या मुलीला सुद्धा असं वाटेल की माझं लग्न झालं पाहिजे. इतकी वाईट अवस्था पुढे पुढे येईल, या गोष्टी होतील असं सांगितलंय. सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे, देशामध्ये 10 गोऱ्यांचं ते बी सांगितलं. देशात आपसात फूट पडत जाईल, ते बी 5000 वर्षापूर्वी लिहिलेला ग्रंथ आहे. कसा विचार असेल त्यांचा बघा. आपल्याला उद्या सकाळचं कळलं ना आपण केव्हा उठणार आहे. कलियुगाच्या प्रभावाचं वर्णन सांगितल्याच्या नंतर शुकदेवजी परीक्षित राजाला विचारतात, तुला आता भीती वाटते? आई मला सांगा, तुम्ही इथं होता तेव्हा तुम्हाला घरचं काय आठवत होतं? आणि एवढ्या झपाट्यात जर मरण आलं असतं तर डायरेक्ट मोक्षाला गेलो असतो. घरी मेल्यावर नाही जायचं, जातो. घरी मेल्यावर मी लयदा सांगत असतो बरं का साहेब, सगळ्यात पहिल्यांदा घरामध्ये मरणाऱ्या माणसाचं सगळ्यात पहिल्यांदा काय बंद होतं? बोला ना, अरे बोला ना. जेवण बंद होतं. मग त्याला काय करतात? पुन्हा पाणी पाजतात. कशानं? बोला ना. चमच्यानं पाणी पाजल्याशिवाय माणूस मरतच नाही भाऊ. कुणी पाजलं पाहिजे? अरे असे चमचे लई आहे ना, पाणी पाजणारे चमचे वेगळे राहते ते. तुम्हाला कळालं नाही? पाच फळ सांगितलेत भागवताचे. चला माझ्यासोबत म्हणा. निर्भयता. भागवत ऐकल्याच्या नंतर भीती राहत नाही. निसंदेहता. त्याच्या डोक्यात संदेह राहत नाही. बाबा संप्रदाय काय प्रमाण झाली संध्या संदेह कसं वाटतं? आत्मा राम रूपी प्रगट. निसंदेहता दूसरं सूत्र आहे. तिसरं सूत्र आहे, भगवान परमात्म्याचा हृदयात साक्षात प्रवेश होतो भागवत ऐकल्याच्या नंतर. हे तसं नाही आहे 1 दिवस 2 दिवस मजा म्हणून सत्काराला आलतो म्हणून बसलो आणि ऐकलं. सल्लग अत्यंत स्थिरतेनं ऐकायला पाहिजे. त्याच्यानंतर चौथं फळ आहे, जिकडं बघाल तिकडं भगवंताचं स्वरूप दिसायला सुरुवात होते. भागवत ऐकण्याचं फळ आहे 4. आणि 5वी फलश्रुती आहे, परम प्रेमाची प्राप्ती होते. भागवत ऐकणारा माणूस प्रेमी होतो. यहाँ आपकी कृपा से हर काम हो रहा. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. यहाँ
परीक्षित राजाच्या समोर पूज्यपाद शुकाचार्यजी बसलेत. शुकाचार्यजींच्या पायाची पूजा परीक्षित राजा करतात, कारण वक्त्याची पूजा करायचा नियम तिथून आलाय. शुकदेवाची पूजा झाली आणि शुकदेवाच्या पाद्य पूजेच्या नंतर यथाशक्ती यथामती त्यांना गाई, राज्य, सोनं दिलं होतं. त्यावेळेला तुम्ही लय डोक्याला ताण करून घेऊ नका, तेवढे वाटप केली होती. मग परीक्षित राजाला विचारलं, आता तुम्हाला भय आहे का? आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडली सेवा समर्थाची. आणि निस्त्या समर्थाची नाही, समर्थ गजाननाची. आता काय भीती आपली? दंडवत प्रणाम करतो सर्वांच्या चरणी व्यासपीठाकडून. ऐका, पूजा झाल्याच्या नंतर परत एकदा सत्यम परम धीमहि, इथून प्रारंभ झालेला ग्रंथ सत्यम परम धीमहि इथं समाप्त होतो. शुकाचार्यजी निघून जातात. एकदा प्रेमानं जय जयकार. बोलिए शुकाचार्य भगवान की जय, श्री भागवत भगवान की जय, कृष्ण कन्हैया लाल की जय, समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय, अपने अपने माता पिता की जय, राष्ट्र माता की जय, गौ माता की जय, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. ऐकणाऱ्याचा बी एकदा जय जयकार करतो. सगळ्यांना पूर्ण मंडपाला एकदा प्रणिपात करतो. बाबा, परीक्षित राजाला तक्षक नागाचा दंश होऊन नॉमिनली, त्याला काय म्हणतात, ती प्रक्रिया पूर्ण व्हायची म्हणून अभय अगोदरच मिळालं, मुक्ती अगोदरच मिळाली. आणि त्याच्यानंतर कथेला विराम दिला जातो. एकदा प्रेमानं रोज आपण बोलवत होतो, आठवतंय तुम्हाला? देवाला बोलवत होतो, हनुमानजीला. जे सुरुवातीला येत होते त्यांना माहित आहे, हमारे राम जी से राम राम माहित होतं ना. परत एकदा या विश्वस्त कमिटीला अध्यक्षजी सहित उपाध्यक्षजी सहित सर्वांच्या चरणी प्रणिपात करतो, दंडवत करतो, प्रणाम करतो. एकदा हनुमानाला सांगू, कथा विराम ले रही है. आजोबा आहेत याच परिसरात, बोलता येत नाही, बासरी येत नाही. त्यांनी जे भजन वाजवलं ते गणराज गजानन आओ जी हमारी कथा में रंग बरसा. कथा विराम ले रही है, सुनो वीर हनुमान. राम लक्ष्मण जानकी करो सदा बोलिए कृष्ण कन्हैया लाल की जय. एवढं एक शेवटचं भजन करू आपण थांबू. सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम
ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है। सत्यम शिवम सुंदरम। आवाज सत्यम शिवम सुंदरम। सत्यम शिवम सुंदरम। सत्यम शिवम सुंदरम। चला वारकऱ्याचा मन राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी। आवाज कमी होतो, वाढवतो। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, गण गण गणात बोले, 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 गण गण गणात बोले। सत्यम शिवम सुंदरम। श्री राधे, श्री राधे। शिवम सुंदरम। हरि ॐ पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। सद्गुरुनाथ भगवान की जय। श्री गुरु चरण सर